शुभम भवतु. हे बाबांनो, चला जावा, देवास एकांत हवाय. हा या चला. देवा काय असेल तर सांगा, येतो मी. चोडप्पा, जी देवा, आज्ञा सर. चोडप्पा, मला तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे. काय जी? चोडप्पा, भयाचे काहीच कारण नाही. हे असे कार्य नाही की जेणेकरून तुम्हाला हा जेजुरीगड सोडून जावा लागेल. देवा तुम्ही सांगाल तसंच होईल. आता तुमची सेवा करायच आम्ही हात आहोत. आमचं भाग्यच आहे बघा. मला ठाऊक आहे, जसा ह्या प्रजेचा माझ्यावर आणि म्हाळसेवर जीव आहे, तसंच आम्हाला आमची ही प्रजा अत्यंत प्रिय आहे. चोडप्पा, ह्या जेजुरी गडावर तुम्हाला उत्सवाची सिद्धता करायची आहे. उत्सव? होय, ह्या जेजुरी गडावर ह्या मासात येणाऱ्या गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करायचा आहे. ही चतुर्थी अत्यंत महत्वाची आहे. सर्व गणेश भक्तांसाठी ह्या चतुर्थीचे अनन्य साधारण असे महत्व आहे. आणि म्हणूनच सर्व भक्त सर्वदूर ह्या दिवशी उपवास करतात. आणि त्यामुळेच श्री गणेशाची ह्या सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी असते. वय की. आणि गणपती देव म्हणजे इग्नहार्ताच. देवा आता गडावर होणारे आख्यानापायी आमासने बी थोडं ठाव झालं आहे बघा. आता आमचं भाग्यच म्हणायचं आमासनी समजा ऐकायला मिळते. तुम्ही सांगावं देवा, समजा तसंच होईल बघा. मला खात्री आहे, ह्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र गडावर सजावट केली जावी. सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या काढल्या जाव्यात आणि ह्या जेजुरी गडावर विशेष अशी रोषणाई केली जावी. अगदी तसंच होईल बघा देवा. तुम्हासनी वाटतं या तसंच होईल. असा गड सजवू का गणेश देवासने बी आनंद होईल आणि त्यांचा आशीर्वाद राहील बघा हातल्या लोकांवर. होय देवा, मी लागलीच कामाला लागतो बघा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय? ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.